brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या संदर्भातली एक महत्त्वाची अपडेट आता आलेली आहे आणि ती घेऊन आम्ही तुमच्यासमोर लाईव्ह आलेलो आहोत. धनंजय मुंडे यांना खरं तर जो राजीनामा द्यावा लागला तो एका वेगळ्या प्रकरणात द्यावा लागला. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला अटक झालेली होती आणि त्याच्यानंतर त्या प्रकरणातली ज्यावेळेला चार्जशीट पहिलं आरोपपत्र जे दाखल करण्यात आलेलं होतं त्याच्यामध्ये आरोपी वाल्मिक कराड जो खरं तर त्या प्रकरणाचा एक प्रकारे मुख्य सूत्रधार आहे असं मानलं जातं, त्याचे आणि धनंजय मुंडे यांचे संबंध असल्याचं दिसून आलेलं होतं आणि त्या कारणास्तव मंत्रिमंडळातनं त्यांची गच्छंती झालेली होती. पण त्याच पाठोपाठ त्यांच्याकडे जे कृषी खातं होतं शिंदे सरकारच्या काळामध्ये त्या खात्यामध्ये सुद्धा त्यांनी आपल्या पदाचा एक प्रकारे गैरवापर केलेला आहे असे आरोप हे कालांतरानं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी लावलेले होते. कृषी साहित्य जे खरं तर बाजारामध्ये पाहिलं तर फार अल्प दरामध्ये मिळू शकत होतं, पण त्याची खरेदी मात्र दुप्पट दरानं केली जात होती असे त्या संदर्भातले आरोप जे आहेत हे अंजली दमानिया यांनी त्यावेळेला केलेले होते. आणि या प्रकरणामध्ये उच्च न्यायालयामध्ये सुद्धा याचिका होती आणि तसंच लोकायुक्त जे आहेत त्यांच्याकडे सुद्धा हे प्रकरण गेलेलं होतं. कोर्टाकडनं एकीकडे हा दिलासा म्हणजे एक प्रकारे क्लीन चिट जी आहे ही धनंजय मुंडे यांना मिळालेली असतानाच आता लोकायुक्तांकडनं सुद्धा त्यांना ती क्लीन चिट मिळालेली आहे आणि यामुळे धनंजय मुंडे यांना एक खूप मोठा दिलासा मिळालेला आहे. पण ह्या प्रकरणातनं दिलासा मिळाला म्हणजे लगेच त्यांच्यासाठी आता मंत्रिमंडळातला मार्ग हा परत सोपा झालेला आहे का, सुकर झालेला आहे का, तर हे म्हणणं थोडं जरा म्हणजे कदाचित प्रीमॅच्युअर सुद्धा ठरू शकतं. पण नेमकं हा दिलासा कशा अर्थानं मिळालेला आहे, हायकोर्ट आणि आता पाठोपाठ लोकायुक्त यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आणि धनंजय मुंडेंसाठी हा अशा पद्धतीने निकाल लागणं एक प्रकारे हे किती महत्त्वाचं आहे, कारण त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की आमच्यासाठी हा विजय फार मोठा आहे. तर हे सगळं समजून घेण्यासाठी आणि आतापर्यंत मुंडेंभोवती गेल्या वर्षभरात घडलेलं राजकारण समजून घेण्यासाठी आपण आपले प्रतिनिधी ओमकार वाबळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडे जाऊया. ओमकार, खरं तर याच्यामध्ये आता मी एक शेवटाला जो उल्लेख केला तो फार महत्त्वाचा ठरतो, कारण की अशा पद्धतीने माजी मंत्र्यांना लगेच दिलासा मिळाला की लगेच असं वाटतं की ह्यांना आता मंत्रिमंडळात परत येता येऊ शकतं का. आणि खास करून अजित पवार यांच्या निधनानंतरची जी राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याला पाहायला मिळते किंवा सुनेत्रा पवार यांच्या अवतीभोवती असलेल्या नेत्यांची जी खास करून चर्चा होते त्याच्यामध्ये सुद्धा धनंजय मुंडे यांचं नाव आहे. म्हणूनही एखाद्याला पटकन असं वाटू शकतं की मुंडेंसाठी आता परत एकदा मंत्रिमंडळाचा मार्ग हा सोपा झालेला आहे. तर त्या मुद्द्यावर आपल्याला यायचंच आहे, पण सगळ्यात पहिले मुंडेंसाठी हा दिलासा किती महत्त्वाचा, कोर्टापाठोपाठ लोकायुक्तांकडनं क्लीन चिट आणि त्यांनी नेमकं क्लीन चिट देताना काय म्हटलेलं आहे? एक्झॅक्टली, म्हणजे धनंजय मुंडेंकडे परत मंत्रीपद येणार की नाही वगैरे या गोष्टी आपण बोलू करा. शेवटी कृषी मंत्रीपद म्हणजे तसा तो काटेरी मुकुट असतो आणि आता हे दिसलंच की मुंडेंकडे पण ते नीट राहिलं नाही. तिथून ते कोकाटेंकडे गेलं, कोकाटेंकडे पण राहिलं नाही. शेवटी ते दत्ता भरणेंकडे खातं आलंय. काही ना काहीतरी त्यामध्ये इश्यूज होतच राहतात. नाही, मला असं वाटतं दोन मुद्दे महत्वाचे आहेत आज डिस्कस करण्यासारखे. त्यातला पहिला विषय असा आहे की कृषी पंपांच्या खरेदी, कृषी साहित्य असं आहे ते. माझ्या माहितीनुसार 12 मार्च 2024 चा जी आर आहे जो ज्याच्यामध्ये 2016चं एक सायटेशन पण देण्यात आलेलं होतं. तर एक मुद्दा आहे तो म्हणजे कृषी साहित्य खरेदी संदर्भातला ज्याचे बॉम्बे हायकोर्टने त्याच्या संदर्भातली याचिका, 2 याचिका दाखल झाल्या होत्या. त्या दोन्ही याचिका स्क्वॅश केलेल्या होत्या आणि त्या खोडून काढताना उलट याचिका करता 1 लाख रुपयांचा दंड लावला होता. माझ्या माहितीनुसार त्यांनी तो भरला सुद्धा दंड. पण आज याच प्रकरणामध्ये लोकायुक्तांकडे याच्या आधी अंजली दमानिया पोहोचलेल्या होत्या आणि त्या 2 बेसिसवरती होत्या. पहिला मुद्दा हाच आहे की धनंजय मुंडेंकडे कृषी खातं असताना याच्या ज्या योजना होत्या त्या काय मी ते पण समजून सांगतो. याची पार्श्वभूमी थोडीशी समजून घेतल्यानंतर आणखी गोष्टी स्पष्ट होईल. तर त्याच्यामध्ये आपण असं म्हणू की अनियमितता आलेली होती आणि आर्थिक गैरव्यवहार झाले असा आरोप झाला होता कृषी साहित्य खरेदीमध्ये. आणि दुसरं एक ऑफिस ऑफ प्रॉफिटचा मुद्दा होता की धनंजय मुंडेंनी त्यांच्या पदाचा म्हणजे ते आमदार आहेत साधारण माझ्या माहितीनुसार सेक्शन 102 आणि 191 अशी 2 लागतात आमदारांनी, म्हणजे संसदेसाठी आणि विधानसभेसाठी असे 2 सेक्शन असतात ऑफिस ऑफ प्रॉफिटची. तर त्याचं व्हायोलेशन केलेलं आहे आणि ते व्हायोलेशन कोणत्या बेसिसवर झालंय तर त्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करत त्यांच्या पत्नी आणि नातेवाईक यांच्याशी संबंधित कंपन्यांना फायदा मिळवून दिला. आता या दोन्ही गोष्टी निकालात काढताना लोकायुक्तांनी निर्णय काय दिलाय हे आपण हळूहळू पुढे सांगू. पण यातलं पहिलं प्रकरण आपण सगळ्यात पहिले डिस्कस करू. काय ते की 12 मार्च 2024 चा जी आर होता. त्याच्यानुसार असं होतं की आपली कोरडवाहू पट्ट्यातले सगळे शेतकरी कापूस, सोयाबीन किंवा तेलबिया वगैरे याचं उत्पादन करणारे, तर यांना कापसाच्या पिशव्या असतील किंवा नॅनो युरियाच्या बॅग्स असतील किंवा याच्या व्यतिरिक्त जे छोटे बॅटरीवर चालणारे पंप असतात किंवा स्प्रेइंग मशीन्स असतात किंवा नॅनोच्या डीपीज आणखी असतात किंवा आणखी स्प्रे वगैरे ज्या काही गोष्टी असतात तर किंवा मेटा ह्याचे जे आपण म्हणू की त्याचे
युरिया वगैरे असतं. तर या सगळ्या संदर्भातले जे सगळे कृषी साहित्य आहे, तर आधी काय व्हायचं की आधी हंगामाच्या आधी ज्या ज्या शेतकऱ्यांना पाहिजे ते अप्लाय करायचे, ते त्याचा फॉर्म भरून द्यायचे की मला या या साहित्याची गरज आहे. आणि मग डीबीटी होतं 2016 नंतर सुरुवात झालं होतं की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर होईल. पण धनंजय मुंडेंच्या वेळी ह्या सगळ्या संदर्भातला कॅबिनेटने एक प्रस्ताव आणलेला होता. तो प्रस्ताव अप्रूव्ह झाला आणि 2024 नंतर ह्या सगळ्याचा जीआर निघाला आणि तो जीआरने त्यानुसारच ठरलं की शेतकऱ्यांना आपण ते जे काय मागतायत स्पेसिफिक त्याची आपण पूर्तता करू. म्हणजे एखाद्याने जर कॉटनसाठी बॅग मागितली तर ती देऊ, एखाद्याने युरियासाठी मागितलं तर डीपीटी मध्ये देऊ, किंवा एखाद्याने समजा म्हटलं की आम्हाला बॅटरीवर चालणारा पंप पाहिजे, स्प्रेइंग मशीन पाहिजे, तर आपण ते देऊ. आता मुद्दा असा आहे, आरोप इथे व्हायला सुरुवात झाली होती, इथपर्यंत ह्या गोष्टी नीट होत्या. पण यामध्ये दोन गोष्टी झाल्या. यामध्ये पहिली गोष्ट अशी झाली की महाराष्ट्र अॅग्रो इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आलं. दुसऱ्या याच्यामध्ये कोण आलं, महाराष्ट्र स्टेट पॉवरलूम कॉर्पोरेशन आलं. आता असं ठरलं की या दोन संस्था असतील की यांच्या मार्फत हे प्रोक्युर केले जातील, मग ते कृषी खात्याकडे जातील आणि मग तिथून ते डिस्बर्स केले जातील. आता याच्यामध्ये जे प्रोक्युरमेंट होत्या, ज्या खरेदी होत्या, त्याच्यामध्ये टेंडरिंगचे इश्यूज असतील किंवा त्याच्यामध्ये वेंडर डिसिजन घ्यायचं असेल की कोण वेंडर डिसाईड करायचा किंवा कोणाच्या प्राइजेस फायनलाइज करायच्या किंवा त्याचं डिस्ट्रीब्युशन काय असतील किंवा त्याचं एक अलोकेशन काय असेल राज्यभरातलं, तर याच्या संदर्भात अनियमितता व्हायला सुरुवात झाली आहे वगैरे असे आरोप झाले. आणि इथेच सगळ्या गोष्टी धनंजय मुंडेंनी कृषी मंत्री म्हणून त्यावेळी मॅन्युप्युलेट केला असल्याच्यावरती आरोप झाला होता आणि म्हणूनच याचिका बॉम्बे हायकोर्टात दाखल झालेल्या होत्या. आता त्या याचिका तर स्क्वॉश झाल्या, ठीक आहे, पण जेव्हा अंजली दमाने लोकायुक्तांकडे गेल्या तेव्हा लोकायुक्तांनी त्यांनी हा मुद्दा सांगितला. आता पहिला हा मुद्दा होता या सगळ्यातला की त्यामध्ये सुद्धा धनंजय मुंडेंच्या संदर्भात त्यांनी तो निर्णय घेतलाय आणि ऑफिस ऑफ प्रॉफिट वरती काय वरती आता आपण येऊ. पण अलीकडच्या याच्यावरती त्यांनी काय म्हटलंय, तर लोकायुक्तांनी क्लिअर करून टाकलेलं आहे की या सगळ्यामध्ये सुद्धा जनहित याचिकेमध्ये सुद्धा, म्हणजे बघा आधी बॉम्बे हायकोर्टमध्ये याचिका होती, त्यानंतर नागपूरला पण कोणीतरी जनहित याचिका टाकलेली, तर लोकायुक्तांनी या सगळ्यामध्ये असं म्हटलं की धनंजय मुंडे व त्यांच्या पत्नी यांना शासनात कोणतेही लाभाचं पद धारण केलेलं नाही किंवा त्यांना काही लाभ मिळालेला नाही असं त्यांनी सांगितलं. बरं, ऑफिस ऑफ प्रॉफिटचा मुद्दा डिस्कस करण्याच्या आधी या सगळ्या प्रकरणामध्ये शासन निर्णयामध्ये सांगितलेली गोष्ट फार महत्वाची आहे आणि मला असं वाटतं की ती ग्राह्य धरली गेली. शासनाने या सगळ्यात बाजू मांडताना काय सांगितलं की डीबीटी हा पूर्ण वेगळा विषय आहे, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हा पूर्ण वेगळा विषय आहे आणि दुसरा विशेष कृती आराखड्या अंतर्गत आम्ही शेतकऱ्यांना हे जे काही पंप किंवा जे काही साहित्य आहे ते द्यायचा प्रयत्न करतोय. आणि त्याचं त्यांनी मोटिव्ह असं सांगितलं की फक्त काय शेतकऱ्यांना पैसे देणं किंवा मदत करणं असं नाही, तर त्यांना पीक उत्पादन असेल, प्रशिक्षण असेल किंवा प्रात्यक्षिक असतील आणि मग या गोष्टी ज्या काही युटिलाइज करायच्या याचं एक तर डिस्ट्रीब्युशन आणि त्यानंतर त्या कशा वापरायच्या, या सगळ्या गोष्टी हा पूर्ण वेगळा मुद्दा आहे आणि कोर्टाने सुद्धा तो कन्सिडर केला. इंटरेस्टिंगली लोकायुक्तांनी सुद्धा तो कन्सिडर केला. आता बॉम्बे हायकोर्टने आधी हे नाकारलं होतं का, तर 100% नाकारलं होतं. पण आता बघा लोकायुक्तांनी दिलेला निर्णय मला जास्त महत्वाचा वाटतो याच्यासाठी म्हणून की अंजली दमानी यांनी केलेले आरोप, ठीक आहे, अंजली दमानी याच्या आधी सगळ्यांवर वेगवेगळ्या नेत्यांवर ते आरोप करतच आलेले आहेत, पण ज्याला आपण म्हणतो ना की एकदम सेफ असा मला असं वाटतं की एकदम त्यांनी त्यांच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये राहून अगदी निर्णय देण्याचा तो प्रयत्न केलेला आहे. आणि त्यात त्यांनी लोकायुक्तांनी काय म्हटलं की कृषी खरेदी संदर्भात त्यांनी म्हटलं की या संदर्भात उच्च न्यायालयाने जो आदेश दिलेला होता तो लोकायुक्तांना सुद्धा बंधनकारक राहतो, कारण तो आदेश आता अस्तित्वात आहे, तो त्याला चॅलेंज झालेला नाहीये किंवा त्या आदेशाला स्टे मिळालेला नाहीये. म्हणजे सुप्रीम कोर्टात याचिकाकर्ते गेलेले नाहीत बॉम्बे हायकोर्टला, त्यांना जेव्हा याचिका खारिज करण्यात आली तेव्हा ते आणखी कोणत्या वरच्या न्यायालयात गेले आणि तिथून त्यांनी स्टे आणला वगैरे, तर असं काहीच झालेलं नाही. उलट बॉम्बे हायकोर्टने प्रकरण निकालात काढलेलं होतं. मग त्यांनी असं म्हटलेलं आहे लोकायुक्तांनी की या संदर्भात उच्च न्यायालयाचा आदेश जो आहे तो आता अस्तित्वात आहे आणि संबंधित याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात, म्हणजे आणखी उच्च न्यायालयात कोणतीच मागितलेली नव्हती, त्यामुळे उच्च न्यायालयाचा आदेश हा लोकायुक्तांवरती बंधनकारक आहे. त्यामुळे कृषीचे जे उत्पन्न हे जे प्रोक्युरमेंटची सगळी प्रोसेस होती त्याच्यामध्ये अनियमितता आहे, गैरव्यवहार झालेत किंवा त्याच्यामध्ये ज्या कंपनीज आलेल्या होत्या त्याच्यामध्ये महाराष्ट्र अॅग्रो इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट किंवा हँडलूमची कंपनी असेल तर यांनी जी काही अनियमितता केली असा आरोप होता, तर तो आरोप या सगळ्यामध्ये कुठेच स्टँड होत नाही आणि त्याच्या मागची त्यांनी काहीतरी कारणं दिली. मग ते म्हटले की आता बॉम्बे हायकोर्टने सांगितले ते लोकायुक्तांना बंधनकारक आहे, त्यामुळे या आदेशाविरोधात लोकायुक्त कोणताही वेगळा आदेश देऊ शकत नाही हे त्यांनी क्लिअर केलं. बरं, या आदेशात 2-3 मुद्दे आहेत ते सांगून मग आपण यातला दुसरा मुद्दा काय तो डिस्कस करू आणि त्यानंतर मला असं वाटतं की या सगळ्या अंगाने राजकारण कसं पुढे जाणार हे समजून घेतलं पाहिजे आता. मग त्यांनी असं काय म्हटलेलं आहे की या सगळ्या मुद्द्यांच्या आधारित
सदर तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केलेला होता. ते तक्रार ही ग्राह्य धरण्यायोगी नाही असं नमूद करण्यात आलेलं आहे. कारण हे सगळे मुद्दे माननीय उच्च न्यायालयासमोर आधीच मांडलेले होते. यात काही तुम्ही नवीन मुद्दे किंवा ऍडिशन आणलेले नाही माझ्यासमोर, आणि त्यामुळे तो निर्णय मला बंधनकारक, म्हणजे लोकायुक्तांना हा निर्णय बंधनकारक असा राहतो. मग ते म्हणतात की लोकायुक्त हे माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयावरती अपील स्वरूपात बसू शकत नाही. म्हणजे बॉम्बे हायकोर्टमध्ये जी गोष्ट स्क्वॅश झाली त्याच्यावरती तुम्ही माझ्याकडे अपीलार्थ येऊ शकत नाही. अपीलार्थ तुम्हाला सर्वोच्च न्यायालयात त्याच्या सगळ्यासाठी जावं लागेल. मग ते म्हणतात की विभागास फाईल परत न केल्यास करण्यात आलेला आरोप हा चुकीचा असल्याचं नमूद करण्यात आलंय. आता ही गोष्ट सगळ्यात महत्वाची समजून घ्या. या सगळ्या प्रकरणामध्ये ना एक अहवाल आला होता. तो सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांची याच्यावरती सगळी सही होती, आणि असा आरोप झाला की धनंजय मुंडेंनीच ती संबंधित फाईल गायब केली. म्हणजे या प्रकरणात त्यांच्यावरती भरपूर जणांनी राळ उठवली, खूप आरोप पण झालेले होते. आणि ह्या प्रकरणाची जेव्हा चौकशी लागेल त्या सगळ्या प्रकरणात अहवाल रेडी करावा, सचिवांनी तो अहवाल रेडी करा, पण अहवालाची फाईलच गायब झाली असा आरोप झाला. तर लोकायुक्तांनी आता असं म्हटलेलं आहे की संबंधित फाईल हे जो काही आरोप करण्यात आला या सगळ्या संदर्भात पुरावे नाहीत, त्यामुळे हे आरोप चुकीचा आहे. मग ते म्हणतात कारण संबंधित फाईल की ऑक्टोबर 2024 मध्येच विभागाला परत करण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं होतं, त्यामुळे तसं काही घडलेलं नाहीये. आता या फाईलची जी छायाप्रत आहे ती प्रत्युत्तरास जोडण्यात आलेली असून ती सुद्धा नोंदीमध्ये घेतलेली असताना म्हटलं. मग त्यांनी काही तारखांचा आधीचा उल्लेख दिलाय, आणि जे म्हणजे मला असं वाटतं की बॉम्बे हायकोर्टने ही याचिका फेटाळण्यासंदर्भात जे जे मुद्दे मांडलेले होते तेच मुद्दे आता यांनी सुद्धा कन्सिडर केलेले आहेत आणि तेच फॉरवर्ड केले. आणि त्याचं कारण असं आहे की लोकायुक्तांचं म्हणणं आहे की बाबा तुम्ही त्या पिटिशन मध्ये जे काय टाकलं होतं तेच विषय माझ्यासमोर घेऊन आलाय, तुम्ही काही नव्याने कुठली गोष्ट माझ्यासमोर आणलेली नाहीये, त्यामुळे तेच मुद्दे लोकायुक्तांसमोर उपस्थित करता येणार नाहीत असं ते म्हणतात. मग ते म्हणतात की तक्रारदारांनी या उत्तरांमध्ये काही दावे नाकारलेले असून थेट लाभ हस्तांतरण, ज्याला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आपण म्हणतो, ही योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायक होती असं युक्तिवाद करण्यात आलाय. पण त्याच्यावरचं सरकारचं स्पष्टीकरण फार महत्वाचं आहे. जे मी आता सांगितलं, सरकारने म्हटलं की विशेष कृती आराखडा आणि डीबीटी हे दोन्ही पूर्ण वेगळे मुद्दे आहेत, आणि हे जे प्रोक्युरमेंटची प्रोसेस होती ती विशेष कृती आराखड्याच्या अंतर्गत आम्ही घेतलेली आहे, ती डीबीटीच्या अंतर्गत आम्ही घेतलेली नाहीये. सो हे कागदावरचं मला असं वाटतं की हे जे काही त्यांनी फरक दोन्ही मधला नोंदवलाय तो फरक कन्सिडर झालाय सरकारचा, आणि त्यामुळे धनंजय मुंडेंवरती जे काही आरोप लागलेले होते त्यातून आता तरी त्यांना आपण असं म्हणू की ह्या सगळ्यातून अगदी दिलासा मिळालेला आहे. अनुजा.